विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं 10वी झालेलं असेल किंवा ITI झालेलं असेल कुठल्या पण ट्रेडमध्ये, सो तुमच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची ऑपॉर्च्युनिटी सोडलेली RRB ने. अशा वॅकन्सीज वर्षाच्या एंडिंग पर्यंत खूप कमी निघतात म्हणून सांगत आहे. सो व्हिडिओला सेव्ह करून ठेवा. मी जे इन्स्ट्रक्शन सांगत आहे त्याला व्यवस्थित फॉलो करा. सगळ्यात मेन म्हणजे रेल्वे रिझर्वेशन ऑफ बोर्ड सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. पोरं तडपडतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी, तुम्हाला पण माहित आहे. चक्क 22,000 वॅकन्सीज काढलेल्या आहेत. 22,000 वॅकन्सीज काही एकाच पदासाठी नाही, त्याच्यात वेगवेगळे पद आहेत, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता 22,000 ज्या वॅकन्सीज आहेत ते ऑल ओव्हर इंडियामध्ये असतात, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, सगळ्यांनाच माहित आहे. याचं रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेलं नाहीये. याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन 21 जानेवारी पासून सुरू होईल. 21 जानेवारी पासून ते 20 फेब्रुवारी पर्यंतचा वेळ असेल, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. जर तुमची कॅटेगरी ओपन किंवा ओबीसी असेल त्याची जी फीस आहे ती 500 रुपये. जर अदर कॅटेगरी असेल तर फीस अजून त्याच्यापेक्षा कमी आहे. सगळ्यात महत्वाचं सिलेक्शन प्रोसिजर जी मॅक्झिमम पोरांना माहित नाहीये. जर तुम्हाला या पोस्टसाठी सिलेक्ट व्हायचं असेल तर 3 स्टेप आहे. जी पहिली स्टेप आहे ती आहे तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन, त्याच्यावर पण बोलतो. जी दुसरी स्टेप आहे ती आहे तुमची पीईटी प्रोफेशनल इफिशियन्सी टेस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडं ग्राउंड वगैरे आउटडोअरला करावं लागेल. आणि तिसरा आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. सगळ्यात मेन आहे पहिली ऑनलाईन एक्झामिनेशन, ज्याच्यामध्ये टोटल 4 विषय असतील. जो पहिला सब्जेक्ट असेल तो असेल तुमचा मॅथमॅटिक्स, ज्याला 25 मार्काचं वेटेज आहे. जो दुसरा सब्जेक्ट आहे तुमचा तो आहे रिझनिंगचा. रिझनिंग मध्ये टोटल 30 मार्काचं वेटेज आहे. जो तिसरा सब्जेक्ट आहे तुमचा तो आहे जनरल सायन्स, ज्याच्यामध्ये 10वीचं फिजिक्स आणि केमिस्ट्री असतं 25 मार्कचा. आणि चौथा सब्जेक्ट आहे इंटेलिजन्स अँड जनरल अवेअरनेस म्हटलं तरी चालेल, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स, ज्याचं वेटेज आहे टोटल 20 मार्क. याचं टोटल जर वेटेज काउंट केलं तर 100 मार्क होतो. आणि जो पेपर कंडक्ट केला जातो तो 90 मिनिटाचा असतो, म्हणजे 1.5 तासाचा. ही एक्झाम क्रॅक झाली तरच तुम्ही स्टेप नंबर 2 साठी अप्लाय करू शकता, म्हणजे अप्लिकेबल होता. मग स्टेप नंबर 3 ज्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतो, ज्याच्यानंतर तुम्हाला कॉल लेटर येऊन जातं. याचा एक्झॅक्ट सिलेबसचा व्हिडिओ आणि सगळ्यात मेन म्हणजे की प्रिपरेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी युट्यूबला टाकणार आहे. जर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये फक्त एक व्हिडिओ म्हणून मेन्शन करा. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला तुमच्या मेसेजेसमध्ये पाठवली जाईल.